दिशा सांगितली ना आंदोलनाची. आयला ते जरा संभ्रमच आहे. मराठीचे पोट्टे म्हणते मुंबई ऐकतच नाही तर. पण मी त्यांना एक सांगितलेलं आहे, भाऊ मुंबईत गेलं तरी मी तुम्हाला देतो आणि इथं बसलो तरी देतो. तुम्हाला काय करायचं? मी आंतरवालीत बसून येत, मुंबईत बसून येत, एका वाड्यात बसून. तुम्हाला काय आरक्षणाशी देणं घेणं? पण ते काही होऊ शकतो. शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती. हा 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची. सूत्र मात्र पक्क आहे. आमचे सूत्र तुम्ही अशा टायमाला शोधा की बाग जर उचलली आणि ट्रकवर टेम्पोर ठेवून मुंबईकडे निघाली, मला सूत्र फिरली. सूत्र मुंबईकडे निघालेत वाटतं. असंच होण्याची दाट शक्यता आहे. आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो. आणि आम्ही बरं आम्ही मुंबईला कमी नाही जायचं. मुंबईला कमी नाही जायचं. आम्ही मुंबई आमची नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नाही. तर वर्षा आमची नाही, वर्षा आपली सगळ्याची. त्यात काय बंगला फडणवीस साहेब आपले, महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, वर्षा आपली सगळ्याची. मी त्यांच्या स्लॅबवर बसून उपोषण करू शकतो. काय अडचण त्यांना? त्यांची टाकी असेल पाण्याची वर, मी बंद नाही करणार नळाचं पाणी. कमी पडत टाकीत पाणी भरू लागून देवेंद्र फडणवीस. ते पण डॉक्टर आहेत ना, डॉक्टर रेट का काय तर घेतले, काळी टोपी घातली त्यांनी अशी तपाशी देत मला काय झालं, ताप कमी झाला का, वागडा का, काय हरकत. त्यांनी का सेवा करू रे गरीब मराठीची? त्यांना संधी आली ना, आली की नाही संधी गरीब मराठ्यांची सेवा करायची? होय, खोट आहे का? काय अडचण आहे? मुंबई आमची. बघू द्या, बरेच बैल बघायचं राहते शेअर मार्केटचे. इमान जरा बघू द्या ना, कोण कोण काय खातंय, कोण कोणत्या गादीवर झोपवतो मंत्री, बघून द्या ना कशा आहेत त्यांच्या खोल्या, काय बघितलं पाहिजे. उलट त्यांनी मोकळे केले पाहिजे बंगले. परवा झोपाचे दिवस फक्त झाले उशाने येऊ नका. काय हरकत काय? उशा गाद्या त्यात त्यांच्याकडे वेगळे वेगळे बल्ब लावले असतात भाऊ. ही चित्र अच्छा ते खाली वाकत येत, झोंपत येते, काय म्हणते फक्त हे नेऊ नका म्हणा. तुमच्या तांबे लोटे काही आणणार नाही पोरं. बघूया ना काय अडचण काय? गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण? काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा पिऊन होण्याची. कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली. कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही, तुंपाची तर अजिबातच दार नाही. पक्क सूत्र आहे. सूत्र काही डिले सूत्र करू शकतो. आणि चारही बाजू सूत्र घुसायची येईल या बारीने. कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केलेला नाही, सुरतच्या कधीच फोन केलेला नाही. मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश मध्ये भोपाळ ते नाही, हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे आम्ही तिकून येतो. गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही. ते सुद्धा वडगी न्यायचा अंदाज आहे. काय होऊ शकतं त्याला? काय अन्याय असतो. आणि एखादी जात जर अन्याय विरुद्ध चीड झाली ना, तो कधीच पक्षाला नेत्याला बाप मानत नाही, तो जातीलाच बाप मानतो. त्याला ओरिजिनल रक्ताच्या अवलाद मराठी. फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं, मराठ्याला हलक्यात घेऊ नये आणि हल्ले फुल्ल्याच्या भानगडीत आता फडणवीसांनी पडू नये. एकदा आमच्या आईचे रक्त सांडले, आता आमच्या आया सुद्धा चपला काढत्या. हो, आता त्या कुटण्यात पडू नये. किती मार्ग काढून लवकर गरिबाचं कल्याण करता येईल याच्यावर डोकं लावावं, ही आमची भावना आहे. तुम्हाला वाटत असेल बापरे आमच्या डोक्यात हवा गेली फेवा गेली. हवा मराठी इतक्या लवकर काढते. यांच्या डोक्यात एक हवा आहे बघा. आता मला दवाखान्यात जायचं एवढंच सांगतो. त्यांच्या डोक्यात हवा आहे, बहुमत हे आमचं कोणी काही करू शकत नाही. आणि दुसरा एक शब्द आहे, सत्य पुढं शानपण चलत नाही. मराठ्यांवरती आता वेळ आहे. मराठ्यांपुढं शानपण सत्याचं चलत नाही दाखवून द्यायची. पुऱ्या जगाने बघितलं पाहिजे मराठ्यांपुढे शानपण चलत नाही म्हणून. बघू बरं यांच्यात किती नळ्या आता भरलेल्या, त्या बंदुकीत नळ्या आणतात बघा. नळ्या मागून लटकेल्या. आणि इकडं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दांडके रूमने काढ्या. भानगडीत पडू नका. मी धमकी नाही देत. तुम्ही आमच्या जीवारी वार केलाय, प्रमाणपत्र रद्द करू. तुम्ही जे करायला नको होतं ते वाटोळ करायचा अधिकार. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला आरक्षण नाही दिलं. आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं तर तुम्ही ते घालवायला निघाला. सुट्टी नाही. आणि सगळ्यांनी शांततेत कामाला लागा. आणि शेवटचा शब्द सांगतो,
29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार, अंतर्वलीतच होणार, शांततेत होणार. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. आणि मला वाटतं आपण 27 तारखेला गोदापट्ट्याची बैठक लावून घ्यावं. आपल्याला स्वयंसेवक खूप लागणार आहेत. तुम्ही काय करा, गोदापट्ट्यातले सगळे लोक आपण आपल्या स्वयंसेवकाची यादी 27 तारखेला घेऊन याद्या करा स्वयंसेवकाच्या. कारण आपल्याला पाण्याचे टँकर, आता अँब्युलन्स, आमकं तमकं सगळं बघावं लागणार आहे. आपल्याला ग्राउंड, गाड्या लावायला सगळे कुठाने करायचे. काम लय मोठं आहे. त्यामुळे ही बैठक होऊन कामाला पोरं लावावं लागते. कारण गोदापट्ट्यात आपल्याला भाकरीची पण व्यवस्था करावी लागणार आहे. कारण लोक काही भेटून आंदोलनाला माघारी जाणार आहेत, पण काही आकडा असा इथंच राहणार आहेत, ते जाणारच नाहीये. हा नाही नाही नाही, पोरं माणसं हे या बारीना वातावरण बिघडिलंय बावनकुळे आणि शिरसाट, फडणवीसाच्या सांगण्यावर आणि शिंदेच्या सांगण्यावर. त्यामुळे मराठी खरं असल्यामुळं, रद्द केल्यामुळं चावताळे. खोट्यात मराठी कधीच पडत नाही, पण खऱ्यात मराठी मागं सरकत नाही. कारण हे क्षत्रियाचं जातवान रक्त आहे. ते खोट्यात पडत नाही, खऱ्यात मागं सरकत नाही, मैदानच गाजवित आहे. म्हणून लोक लय मुक्कामी राहणार आहेत गोदापट्ट्यातल्या आपल्या 123 गावाला. आणि त्याच्याही पेक्षा जास्त कोणाला जर इथं जेवणाची व्यवस्था करता आली करा. पैसे कोणाकडं देऊ नका. तुमच्याकडे एखादं येईन, मला तिकडं खर्च करायचा, गाड्या लावायच्या, मला जीव घालायचे, स्टॉल द्यायचा, टेंट द्यायचा आहे आणि अन्न छंत्र चालवायचे आहे. ते चंद्रन फंद्र काही नाही. ज्याला जीव घालायचंय, जो अन्नदाता मराठा आहे, त्याने स्वतः तुपले कोणी पाठव, इथं काय लावायचं लाव, लोक जेवते जाते, तुलाही सुख मिळत. कुणी फाळका फुळका आणणार नाही. इथं फाळक्याच्या हिशोबासाठी माझ्या विरोधात बोलायला लागले. हा त्याच्यामुळं मला ते मी नंतर काढतो. 29 आंदोलन संपल्यावर सगळे पुरावे आलेत माझ्याकडे. कोणीकडून काय आणलंय, काय केलंय, सगळं सांगतो. कोणाचे टेंडर कुठे येतं, काय सगळं सांगतो. काय ठेवणार नाही, जाती पुढं एक शब्द खोटा ठेवणार नाही. हा एक सगळ्याच ओपन करतो. माझ्या जवळचे बी लांबचे बी. जर बदल केला ना, ह्या जागेत बदल होईल, सगळं सिद्ध करून देतो. आणि मग मराठी बी तुमच्याकडे बघणार आहेत. कशाच्या जीवावर फडफड करीत होता, कोणत्या नेत्याचं ऐकून करीत होता, पळलीचं ऐकून याच्यात कोण आहे, आणखीन कोणाचं ऐकून कोण आहे. सगळे मंत्र्याचे बी नाव सांगतो. तुला कोणी बोलायला लावलं, काय केलं नाही, ओपन केलं मग बोला मला. 29 नंतर मी दवाखान्यात, कारण ऍडमिट झाल्यानंतर नीट झालो एकदा, चांगली मस्त प्रेस घेतो इथं. त्याच विषयावर क्लिअर पाहिजे, माणसाचा आरसा क्लिअर असावा. आणि कोणत्याही मंत्र्याने सांगा, मी अमुक अमुकला काम देण्यासाठी फोन केला, कोणत्या बी. नाही तर समोरच्या तरी सिद्ध येऊन दाखव, समोर येऊ जाती पुढं. जसं मी आता समन्वय अभ्यासक दाखवले, क्लिअर काम असतंय आपल्याकडं. आपण सामाजिक काम सोडून कोणचंही सांगत नाही सरकारला. सामाजिक नाही सांगायचं, मग कोणचं सांगायचं त्याला? काय खेकडे धरायचं सांगतो? ते सांगत लागल ना. सगळं क्लिअर आहे, काही नाही. अरे ज्याचे त्याचे आयपाते, ज्याचे त्याचे कुवते, जेव जेव करतोय, खातोय, करतोय. का मराठीत मोठं व्हायचं नाही का?